मगाशी अध्यक्ष म्हटले की तुम्ही काही नाराज होऊ नका, पण एक काळ असा होता की एवढी बी मिळत नव्हती. मी तेव्हापासूनच आहे. आमचा अंकुश दादा आणि मी ह्या भागात खेडेगावात कार्यक्रम असला त्या अंकुश दादा टू व्हीलर वर जाऊन तुम्ही तरी स्वतःहून आलाय, आम्ही गोळा करून आणत. एवढा पाऊस आहे आणि आपल्या चेहऱ्यावर अशी, आयोजकांच्या चेहऱ्यावर अशी नाराजी आहे. तर गंमत अशी आहे, इथं जर गौतमीताई आल्या असत्या, पूर आला असता तरी सुद्धा गर्दीचा महापूरच ओसरला असता. आज अण्णाभाऊंची जयंती उदगीरमध्ये सर्व जाती धर्मांच्या साक्षीनं पत्रकारांच्या आयोजनातून होतीये. मला वाटते महाराष्ट्रातली ही सर्वात सुंदर जयंती आहे. वैचारिक उंचीनं त्याचा जर आढावा घेतला तर हाडावरच्या पत्रकारांच्या गर्दीत हाडाचेही पत्रकार उदगीरमध्ये आहेत हे बघून जरा बरं वाटलं. आणि तुम्ही साजेसा असे काम करताय. मित्रांनो, आज अण्णाभाऊंची जयंती 1 ऑगस्टला येते. म्हणजे अण्णाभाऊ जिवंत होते तेव्हाही त्यांच्या वाट्याला वेदनाच होती आणि गेल्यानंतरही वेदनाच आहे, कारण जयंती पावसाळ्यात येते. आणि आमच्या मातंग बांधवांच्यात एवढी रग आहे, पण ती जिरवायलाच जागा मिळत नाही पावसाची. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही लहानपणी वर्गणी मागायला जायचो. प्रत्येक जण दारातनं वाकून वर ढग बघायचा, पैसे नाही म्हणायला. आणि त्याला माहित असायचं पाऊस पडल्यावर पैसे बी गेले, कार्यक्रम बी गेला. सगळं ज्यांच्यामुळं मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊ शकलो असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळं मी वर्गात गेलो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्यामुळं मी लिहू लागलो ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या निमित्तानं मी उभा आहे. मला माझा मागचा काळ आठवतोय सर. आज जरा कवितेवर थोडा अन्याय आणि विषय लेखकांचा आहे. मी 10वी नापास झालो होतो आणि माझा एकच विषय सुटला होता, इतिहास आणि भूगोल. दोन्ही मिळून 52 मार्काला पास असायचं. मला 53 पडले होते. बाकी सगळे मी 20च्या आत होतो आणि इंग्रजीला 34 होते. वडील गवंडी काम करायचे सर. 4 सख्या बहिणी, घरची परिस्थिती अलग. म्हणजे शिक्षणाचं काय आमच्या घरात हे नव्हतंच. म्हणजे वडिलांना माहीतच नसायचं आम्ही कितवीला आहोत. संध्याकाळी 9 वाजता एक शेजारचं पोरगं घरी पेढे द्यायला आल्यावर वडिलांनी मला विचारलं, तुझं काय झालं? मी सांगितलं मी नापास झालोय. तर वडिलांनी त्यावर मला काही विचारलं नाही, रागवलं नाही. तर म्हटले ठीक आहे, उद्यापासून माझ्यासोबत कामाला चल. म्हणजे हे आमचं ठरलेलंच होतं. आणि साताऱ्याला एका लग्नाला मी पाहुण्यांच्या गेलो होतो वराडातून. तेव्हा त्या मुलीचं वराड तिकडून पुण्यातून तिथं आलं. मग त्या लग्नाच्या वराडात, त्या लग्नात मंडपात 2-4 मित्र आमची दिवसभर मैत्री झाली. ते म्हटले चल पुण्याला 2 दिवस. त्या वराडातनं पुण्याला गेलो. आणि मग आमच्या गावाला वाळू चाळायला, सेंटरिंग कामाला त्यावेळेला 70 रुपये हाजरी होती आणि पुण्याला 110 रुपये हाजरी होती, ती बी खाऊन पिऊन. म्हटलं ही बरं आहे.
आणि मी तिथं सेंटरिंग काम करू लागलो. वय वर्ष 16 होत. आणि मग पुण्याला कोणतरी आयुक्त आले, ते कायदा कडक अंमलबजावणी झाला. कायदे कधी कधीच अंमलबजावणी होतात. आणि मग 18 वर्षाच्या आतील कामगारांना काम करताना दिसले तर ते सगळं रद्द केलं जायचं आणि आम्हाला कामावर येऊ नका असं सांगितलं. मग माझ्याकडे पोट भरण्यासाठी काही राहिलं नाही. पण काम करू शकत नव्हतो, पण व्यवसाय करू शकत होतो. म्हणून मग भाजीपाल्याची हातगाडी हा एक व्यवसाय मला दिसला. आणि मग भाजीपाला विकत विकत त्या पुण्याच्या टिळक रस्त्यावरती दुपारचं मी थांबायचो, ऊन जास्त पडल्यावर. आणि मग बाजूला एक रद्दीवाला बसलेला असायचा, त्याच्याकडे जुनी पुस्तकं वगैरे ती विकत बसलेला असायचं. दररोज तिथं तासभर बसत होतो, पण कधी त्या पुस्तकांजवळ गेलोच नाही. आणि एक दिवस बसलेला असताना एक पुस्तक असं बाहेर आलेलं दिसलं, त्यावर अण्णाभाऊंचा फोटो होता. आणि मग मला आठवलं, म्हटलं ह्या माणसांची आम्ही जयंती साजरी करतो, पण कधी यांना असं पुस्तकात बघितलंच नाही. अध्यक्षांनी सांगितलं नाचा, आम्ही नाचलो. म्हटलं बघाव काय. आणि मग ते पुस्तक उघडलं. दुपारचे 1:30-2 वाजले असतील. जे वाचायला माझी सुरुवात झाली, संध्याकाळचा अंधार पडल्यानंतर दिसायचं बंद झाल्यावर माझ्या लक्षात आलं, जवळजवळ 6 तास मी इथं गुंतून पडतो. आणि कांदा, बटाटा, टमाटा, कोथिंबीर तशीच पडल्या. अण्णाभाऊंनी मला पकडून ठेवलं, तरी अण्णाभाऊंनी शांत बसू दिलं नाही. म्हणजे समोर चित्रपट सुरू आहे असं ते चित्रण दाखवणारा एवढा अफाट प्रतिभावंत असणारा लेखक माझ्या वाचनात दुसरा आला नाही. म्हणजे अण्णाभाऊंना वाचताना समोर आपण एखादं HD कॅमेऱ्यानं काढलेलं चित्र किंवा चित्रपट पाहतोय असाच भास होतो. आणि हे वाचून तुम्ही पहा, ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी. जर तुम्हाला तसं चित्र नाही दिसलं किंवा तसा पिक्चर नाही दिसला, तर समजून जा की आपण दरिद्री आहोत. त्यात अण्णाभाऊंची चुकी नाही, आपण दरिद्री आहोत. आणि मग वाचनाची आवड निर्माण झाली. त्यातून मग एक ओळ कवितेची लिहिता आली. मग सगळं जे मिळेल ते वाचायला लागलं. आणि अण्णाभाऊंचं साहित्य, लोकशाहीर अण्णाभाऊसाठी. आज या दिवशी मला अण्णाभाऊंचा एक प्रसंग आठवतोय. प्राचार्य PV भोसले नावाचे एक मित्र होते त्यांचे, अण्णाभाऊंचे. आणि अण्णाभाऊ कोल्हापूरला त्यांच्याकडे यायचे. त्यांनी लिहिलेला आहे. आणि अण्णाभाऊ साठे आणि भोसले सर कोल्हापूरमध्ये रस्त्यानं पायी फिरायचे. आणि एक दिवस मराठी साहित्यातल्या एक फार मोठ्या समीक्षिका देशपांडेबाई नावांच्या, त्यांनी मराठी साहित्यातल्या प्रत्येक लेखकांच्या साहित्य कृतीवर समीक्षेपर लेख ग्रंथ लिहिलेले होते. आणि त्यांचं तिथं पोस्टर लागलं होतं. आणि त्या दिवशी त्या तिथं कोल्हापुरात येणार होत्या. अण्णाभाऊ 2 मिनिटं ते पोस्टर बघत थांबले. प्राचार्य PV भोसले सर त्यांना सांगायला लागले की या मराठी साहित्यामधल्या फार मोठ्या समीक्षिका आहेत. तर अण्णाभाऊंच्या डोळ्यात पाणी होत. भोसले सर म्हटले, साठे सर पाणी का डोळ्यात? अण्णाभाऊ म्हटले, मी ओळखतो यांना, पण मला वाईट एवढं वाटतंय म्हटले की आजपर्यंत माझ्या एवढ्या कादंबऱ्या
एवढ्या कथा ज्या बाहेर जाऊन विदेशामध्ये अनुवादित रूपांतरित झाल्या दुसऱ्या भाषांमध्ये, पण या मॅडमना माझं एखादं पुस्तक दिसलं नसेल का? अण्णाभाऊंनी तेव्हा बोलून दाखवलेली खंत की मी आज अनुभवतेच आहे. मनाला चटका लावणारा अण्णाभाऊंचा मृत्यू असेल, काळजाला घाव घालणारा अण्णाभाऊंचं जगणं असेल, आणि अजून तरी अण्णाभाऊंना महाराष्ट्रानं कुठं घेतलंय समजा. साहित्यातल्या या प्रतिभावंत सूर्याचा खरा सन्मान रशियातल्या वास्कोच्या मातीत झाला. आता 1 ऑगस्टला दिसतील अण्णाभाऊ रथात आणि पुढे डीजे, आणि त्यांच्यासाठी पाहिजे पाऊस. आज जसा पाऊस पडला त्या दिवशी पडल्यावर पर्वणी असेल आणि पावसात नाचता येतं. दोन वर्षापूर्वी अण्णाभाऊंच्या नावानं अण्णाभाऊंचं नाव एका ताऱ्याला दिलं आणि कार्यकर्ते नाचायला लागले. मी म्हटलं काय झालं? तर म्हटले नितीन दादा अण्णाभाऊंचं नाव ताऱ्याला दिलं. मलाही आनंद झाला, म्हटलं दिलं. मग मी त्याला विचारलं, म्हटलं कुठं आहे तारा? ते वरच बघायला लागला. म्हटलं इकडं पश्चिमेला आहे, पूर्वेला आहे, वर तर सगळं ढगच. ते अजूनपर्यंत वरच बघत बसलाय. म्हणजे जी डोळ्याला दिसत नाही नीट, तिथं नाव अण्णाभाऊंच. अच्छा, दिलं तेवढा तरी सन्मान केला. माझी मागणी आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कारानंच आम्ही सन्मानित केलं पाहिजे. आणि त्या उंचीचा लेखक भारतामध्ये सुद्धा नाही. आता अनेक जण भोव्या उंच करतील किंवा सोशल मीडिया कमेंट करतील, अण्णाभाऊंना भारतरत्न कसा काय? पण त्यांना माझं एक प्रश्न आहे, सचिन तेंडुलकर कोण आपले मेहुणे आहेत का? क्रिकेटच्या मैदानावर 100 रन काढणाऱ्याला भारतरत्न दिला जात असेल, तर इथं त्या धावांच्या शतकांपेक्षाही कितीतरी पुढचं लिहून जाणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न का नाही, हा माझा प्रश्न आहे. आजही मराठी साहित्यामध्ये मागण्या आमच्या असल्या पाहिजेत सगळ्यांच्या. अभ्यासक्रमात अण्णाभाऊसाठी नाही. अण्णाभाऊंचा एकच धडा स्मशानातलं सोनं अभ्यासक्रमात होता, आणि तो धडा ज्या ज्या पोरांनी अभ्यासला, आज महाराष्ट्रात कुठेही जाऊन त्या पिढीतल्या कुठल्याही एका पोराला जरी विचारलं किंवा हुशार पोराला जरी विचारलं आवडते लेखक कोण, हे त्याने एकच धडा वाचलाय, पण अजून त्याला तोंडपाठ आहे. 20 वर्ष होऊन गेलेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मग इथल्या लक्षात आलं की अण्णाभाऊंना पुस्तकात घातले की आम्हाला कोण विचारत नाही. माझं सांगणं आहे मराठी साहित्यातल्या सारस्वतांच्या बाजारात उभ्या असणाऱ्या शब्दांच्या व्यापाऱ्यांना, पाडगावकर, शिरगावकर, माडगुळकर, चाटे आणि माटेंच्या आधी अण्णाभाऊ साठेंना उभं केल्याशिवाय मराठी साहित्याचा उंबरठा ओलांडता येणार नाही. याचा अर्थ माझी कुणावर टीका आहे अशी नाही. आणि मी सर्वांना वाचतो आणि माझं सर्वांवर प्रेम आहे. माझे आवडते कवी मर्ढेकर आहे, माझे आवडते कवी लेखक पु ल देशपांडे आहे, खांडेकर आहे, वपू काळेंची एक वेगळी कथा मला आवडते, जयवंत कुलकर्णींची रहस्यमय कथा मला वेगळ्या आवडतात, दांडेकरांचं ललित मला आवडतं.
पण अण्णाभाऊ यापेक्षा वेगळे का? त्यांच्या त्याचा अभ्यास केला तर लक्षात येतं त्यावेळेला असणाऱ्या लेखकांनी लिहिलेली उभी केलेली नायिका ही गॅलरीत बसून कॉफी घेतीये. अर्थात त्या काळात कॉफी पिणारी मुलगी होती. मॅक्सी घालून गॅलरीत कॉफीचा कप घेऊन वाफाळलेला त्या धुराचं चित्रण, त्या वाफेचं चित्रण, ती कॉफी, तिचे ओठ, तिचा चष्मा, तिचे घारे डोळे, हे चित्रण येतं. पण त्याच वेळेला उपाशी पोटानं इज्जत वाचवत पहाटेच्या अंधारात भाकरीसाठी संघर्ष करणारी नायिका अण्णाभाऊ त्यावेळेला उभी करतात. या दोन वेगवेगळ्या बाजू साहित्यातल्या आम्हाला बघायला मिळतात. अण्णाभाऊंनी माणसं जोडणारं साहित्य लिहिलं. अण्णाभाऊंनी मन जोडणारं साहित्य लिहिलं. स्त्री साहित्यिक अण्णाभाऊ हा एक वेगळा विषय असेल माझ्यावर. संवेदनशील मनाचा हा लेखक कितवीपर्यंत शिकला, किती दिवस शिकला हे महत्वाचं नाही. त्यानं लिहिलेलं अजून 150 पिढ्या तरी आम्हाला शिकता येणार नाही एवढं प्रचंड लिहून ठेवलं. प्रत्येक ओळीत अण्णाभाऊ पृथ्वीची उंची दाखवतात. फकीरा हा त्यांच्या लिखाणातला माइलस्टोन म्हणणार, दगड म्हणतात, खांडकीचा दगड. पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे इतकं ठामपणानं विज्ञानवादी अण्णाभाऊ, मानवतावादी अण्णाभाऊ, त्या काळातले तुम्ही चित्रपट जरी बघितले किंवा कथा कादंबऱ्या जरी सर वाचल्यात तर बऱ्यापैकी गावगाड्यावरचा मराठा समाजाचा पाटील देशमुख हा लेखकांनी खलनायक म्हणूनच उभा केला. चित्रपटांमध्ये सुद्धा पाटील असाच विषा पेळणारा, बाई वाड्यावर या, तमाशाच्या फडात फेटाव दाळणारा किंवा एखाद्या नायिकेवरती अब्रूला हात घालणारा पाटील चित्रपटांमधून, साहित्यांमधून उभा केला जात होता. त्या काळात अण्णाभाऊ आमच्या महारामांगांच्या लेकी बाळींची आबरू वाचवणारा सत्तू भोसले उभा करतात. आमच्या वारणेचा वाघ. आणि अजूनही जुन्या म्हाताऱ्या बायका ज्यांनी अण्णाभाऊंना बघितलं, वाचलं, त्या सत्तू भोसलेच्या कथा वारणेच्या खोऱ्यात आजही म्हाताऱ्या बायका सांगतात. अण्णाभाऊंचं हे वेगळेपण आहे. रशियाला गेलेले अण्णाभाऊ खर तर या महाराष्ट्रात 2 तुकाराम खऱ्या अर्थानं मराठी साहित्यामध्ये मला दिसतात. एका तुकारामानं अभंग लिहिला आणि मराठी मनाला जाग करण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या तुकारामानं कथा लिहिली, कादंबरी लिहिली, शाहिरी लिहिली आणि मराठी मन जाग ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या तुकारामानं हातात टाळ घेऊन समाज जागवण्याचं काम केलं, तर दुसऱ्यानं डफावर थाप बडवून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला हात मारला. त्यातले पहिला तुकाराम म्हणजे संत तुकाराम, दुसरा तुकाराम म्हणजे तुकाराम भाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि ह्या सगळ्या विचारधारेचा झरा जर आम्ही शोधत शोधत गेलो तर याचा उगम मला आलमप्रभूंजवळ सापडतो. आणि मग तिथून बसवेश्वरांच्या ओंजळीनं ही सगळं मानवतेचं पाणी या भारतामध्ये वाहत आलेला आहे. त्यातला एक निखळ सुंदर साहित्य.
त्यातली एक वाहणारी नदी बाबासाहेब आहे. त्यातला एक सुंदरपणानं धबधबणारा कोसळणारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे आमचे महापुरुष आहेत. पण आमचं झालंय काय, आम्ही हिसकावून घेतले. म्हणजे अण्णाभाऊ माझे, बाबासाहेब आमचे. कधी कधी तर एक जण असं होतं की माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहे, माझ्या रक्तात बाबासाहेब आहे, माझ्या रक्तात अण्णाभाऊ आहे. जीभ बाहेर काढून ओरडतात. मी हळूच बाजूला जाऊन म्हणतो, रक्तात तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी असतात, आणि जास्त लाडू चहा झाला असला तर शुगर सापडत. दुर्बीन मधनं बघितल्यावर ते दिसत. असं म्हणल्यावर मारत्यात, मग काळा पडतो. आपली पत्रिका कधीतरी फेसबुकवर टाकली होती. सहज समोर आली, त्या खाली कमेंट पाहिजे, मला शिया, ह्याला कशाला बोलवला. म्हटलं का बोलला. मला सगळीच बोलवते ती, आणि मी माणसं जोडते. हा इकडे तिकडे होते, एकदा तुटते, पण ती जात तुटते, माणूस नाही तुटत. जाती धर्मा पलीकडे जाऊन बघा. काय त्या फेसबुकवर परवा छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती होती सर, आणि कोणीतरी लेख लिहिला होता छान, आणि त्या लेखामध्ये ते आला उल्लेख की राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत केली, शिष्यवृत्ती दिली, म्हणून बाबासाहेब लंडनला, इंग्लंडला, विदेशात शिकण्यासाठी जाऊ शकले. त्यात सयाजीराव गायकवाडांनी त्यांना आर्थिक मदत. लेख छान होता. तर खाली कमेंट काय, एकाने लिहिलं होतं, म्हणजे बघा आम्ही मदत केली म्हणून तुम्ही शिकले. तो लिहितोय, ज्याचा काही संबंध नाही. आणि त्याला खाली रिप्लाय दिलाय एकाने, आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला मदत केली. हे बोलतायत कुणावर, शाहू महाराज, बाबासाहेब. गेली 10 वर्ष या धंद्यात आहे. आधीच धंदा म्हटल्यानं बरं असतं. खूप प्रयत्न केला कसाब सर जात लपवून ठेवण्याचा, पण शोधलीच. आणि ऑगस्ट महिना फुल बुकिंग झाला. मग म्हणला मातंग समाज हो आपलाच आहे. ही परिस्थिती भयानक आहे. त्यांना कुठली जात आहे. जग बदल घालुनी खाव मज सांगून गेले भीमराव अण्णाभाऊसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा विदेशात म्हणणारे अण्णाभाऊसाठी. आणि आता आमचे अण्णाभाऊ, आमचे अण्णाभाऊ, आमचे लवजी वस्ताद, आमचे आमचे. मी तर म्हणतोय एक कायदा करायला पाहिजे. असा जर एखादा बौद्ध बांधव आमचा म्हणाला बाबासाहेब आमचेच, उचला. एखादा मराठा बांधव म्हणालाच छत्रपती शिवराय आमचेच, उचला. आणि मातंग जर म्हणला अण्णाभाऊ लहुजी वस्ताद आमचेच, उचला. जामीनच नाही, अंडा सेल डायरेक्ट त्याला, सूर्य दिसू द्यायचा. आणि आम्ही तारा शोध वर बघायला ना, अण्णाभाऊ खाली पुस्तकात आहे ते येड्याने. प्रतिभेचं देणं लाभतं,
10 मध्ये एखाद्याला, पण हे लाखात एक आहे. म्हणून म्हटलं जातं लाखात देखणी अण्णाभाऊंची लेखणी. बऱ्याच मराठी साहित्यिकांनी इंग्रजी साहित्याचं रूपांतर मराठीत केलं आणि अण्णाभाऊसाठी एकमेव साहित्यिक आहेत मराठीतले. इतरांची झाले, पण सगळ्या जगात सगळ्या भाषेत अण्णाभाऊंच्या साहित्याचं रूपांतर. एवढंच कशाला सांगू, मराठी साहित्यातले काही लेखक अशी आहेत ज्यांनी आधी इंग्रजीतलं मराठीत लिहिलं, पण पहिल्या आवृत्तीवर उल्लेखच नव्हता हे तिकडचं आहे म्हणून. मग कुणीतरी ते काढलं शोधून, आणि मग ते लेखक म्हणले ते कव्हरवर छापायचं राहिलं. हे घटना आहेत खऱ्या. अण्णाभाऊ जे जगले तेच लिहिलं. वाऱ्याच्या पाठीवर स्वार होऊन फकीरा निघाला. वाक्यात दम किती आहे. अण्णाभाऊंच्या प्रतिभेची उंची मला एका कथेत सापडते, म्हणजे ती मोजताच येत नाही. फकीरा ही तर अण्णाभाऊंचं म्हणजे सगळ्यांचं आवडतं साहित्य आहेच. पण कधी जमलंच, मला ते पुस्तकाचं नाव आठवना, पण अण्णाभाऊंचे एक डोळे नावाची कथा, जी अण्णाभाऊंची सगळ्यात माझी आवडती. अण्णाभाऊंचं जेवढंच आहे सगळं आवडतंच, पण डोळे महिन्यातून एकदा दोनदा वाचतोच. एखाद्या मुलीच्या डोळ्याचं वर्णन कशा शब्दात करावं आणि ती मुलगी कशी उभी करावी. अण्णाभाऊंची डोळे नावाची एक कथा आहे. एका कथेमध्ये त्या सगळं भावविश्व फिरवून जातं माणसाचं. गीता नावाची एक मुलगी आहे, तिचे डोळे फार सुंदर आहेत आणि ती ज्यांच्याकडे बघते त्यांना असं वाटतं की ही माझ्याकडं प्रेमानच बघते, आणि प्रत्येकाला संशय असतो की ही माझ्या प्रेमात आहे, कारण तिचे डोळे खूप बोलतायत, तिचे डोळे सुंदर आहेत आणि तिचं लग्नही झालेलं आहे. अण्णाभाऊंनी फार सुंदर वर्णन केले ते. आणि तिचे डोळे सुंदर असल्यामुळं, ती दिसायला सुंदर असल्यामुळं तिचा नवरा तिच्यावरती जास्त संशय घेतो. कुठलाही पुरुष तिच्याकडे बघायला लागला तर याच्या नवऱ्यालाही असं वाटतं की ह्या पुरुषासोबत माझ्या बायकोचं काहीतरी असलं पाहिजे. पण तरीही गीता डोळ्यांची पापणी खाली ठेवत, नजर जमिनीकडे टाकत जगण्याचा प्रयत्न करते. आणि तिचाच एक दीर तिच्या आबरूला घाला घालण्यासाठी बसलेला आहे. आणि दुपारी ती एकटी असताना तो घरात येऊन त्याच्या मनातलं वादळ तिला सांगू पाहतोय. आणि तेवढ्यात तिचा नवरा आल्याची चाहूल लागते, हा मागच्या दारान पळून जातो. आणि तो पळून जाणारी आकृती नवरा बघतो आणि त्याला दाट संशयाची खात्री होते. त्याच्या लक्षात येतं की आता जी व्यक्ती गेली ती व्यक्ती माझ्या बायकोसोबत काहीतरी त्यांचं आहे सुरू. आणि म्हणून गीतावरती तो शिव्या द्यायला सुरुवात करतो, गीताला भांडतो. आणि मग सगळ्यांचं मोबाईल एकदाच कसं वाजतं. ते लोक म्हणतील नेहमीपेक्षा चंदनशिवाय वेगळंच चाललं. बरं चाललंय ना.
माझ्यात बी काहीतरी आहे, ही दाखवू दे लोकांना. नाही लोक म्हणतील तीच कविता म्हणते ती, काय तर आहे दुसरी. मग ती गीता पदर पसरून सांगते की मी पवित्र आहे, माझ्या अंगाला कुणी हात लावलेला नाही, तुझ्याशिवाय माझं शरीर कुणी पाहिलेलं नाही, पण तो ऐकत नाही. आणि मग विशाळगडला त्या काळात एक प्रथा होती, ती आतापर्यंत होती, आता बंद झाली. तिथे एक पुजारी बसायचा, कढई असायची, तेल उकळलं असायचं त्यामध्ये, आणि तिथं खरं खोटं करायची पद्धत होती. तो म्हणाला देवबाबाकडे चल, तिथं खरं खोटं करू. गीताचा यावरती विश्वास नव्हता, तो तिला तिथे घेऊन गेला. आणि ते नियम असा होता की तुम्ही जर खरे असाल हात तेलात टाकायचा, खरे असाल तर हात भाजणार नाही, तुम्ही जर खोटं बोलत असाल तर हात भाजणार. आणि आजपर्यंत त्या कढईतनं कोणाचाच हात नीट वर आला नव्हता. मग गीता तिथं उभी राहिली आणि पुजाऱ्यानं सांगितलं घाल हात, तू जर खरी असशील तर तुझा हात भाजणार नाही, तेल उकळलेला आहे. आणि तू जर खोटी असशील तर तुझा हात भाजून चमडं निघून जाईल. आणि मग गीताच्या लक्षात आलं की तुम्ही किती खरी असली तरी विज्ञानाच्या नियमानुसार हात काही नीट वरती येणार नाही. आणि मग गीता तिथं बंड करते. अण्णाभाऊ काय करतात पात्रांच्या कृतीतून. गीता तिथं म्हणते पुजारी बाबा तुम्ही देवाच माणूस, तुमचा थेट संबंध देवाशी आहे, मी साधी बिचारी बाई, तुम्ही असं करा, माझ्या वतीनं तुम्हीच त्याला हात घाला. मी जर खरी असेल तर तुमचा हात भाजणार नाही, आणि मी जर खोटी असेल तर तुमचा हात भाजेल. यावरती त्या आजवर सुरू असलेल्या परंपरेला, व्यवस्थेला धक्का दिला, प्रश्न केला, म्हणून तिथं तिला नाकारलं. आणि मग तिच्या नवऱ्यानं सुद्धा तिथंच तिला मारहाण करून तिला सोडून दिलं. आणि रात्रीच्या अंधारात विशाळगडच्या डोंगरावरून ती चालत कोल्हापूरच्या दिशेने येते. आणि रात्रीच्या अंधारात अण्णाभाऊ मावळणीकडे का कुठेतरी तिकडे गेलेले आहेत, आणि त्या रस्त्यानं अण्णाभाऊ चालत तिथं भेटताय अंधारात. आणि चांदणं पडलेलं आहे, आणि अण्णाभाऊची आणि त्या गीताची ओळख होते. पहिल्या भेटीतच भाऊ बहिणीचं नातं निश्चित होतं. आणि अण्णाभाऊ रात्रभर चालत, तो रात्रीचा प्रवास ही त्यामध्ये गुंड दरोडेखोर मागावरती आहे, तिला वाचवत अण्णाभाऊ सकाळी तिला नागावला आणून सोडतात तिच्या दारात, तिचं घर बघतात, आणि अण्णाभाऊ निघून पुन्हा वाटेगावला येतात. आणि कथेचा शेवट, काही दिवसानंतर अण्णाभाऊ त्याच भागात फिरत चालत गेलेले असतात. आणि मग अण्णाभाऊंना आठवते ती रात्र विशाळगडच्या पायथ्याशी, ती भेटलेली एक बहीण, तिचं घर इथंच आहे, काय तिचे डोळे होते, किती सुंदर देखणी स्त्री माझ्या आयुष्यात बहीण म्हणून आली, पुन्हा एकदा तिचे डोळे पाहावे, पुन्हा एकदा तिला पाहावं म्हणून अण्णाभाऊ तिच्या दारात जात आहेत. अंगणात सकाळची वेळ आहे, इकडं तिकडं बघतायत तर एक मुलगी गुडघ्यात मान खाली घालून बसलेली आहे, हाडं दिसतायत. आणि अण्णाभाऊ आवाज देत आहेत, गीता आहे का? आणि मग गुडघ्याच्या खाली मान घातलेली गीता मान वर करून विचारते, कोण? वाटेगावचा भाऊ आहे काय? आवाजावरनं ओळखलं. आणि मग अण्णाभाऊ तिला म्हणतात, तुम्ही कसं काय माझा आवाज ओळखला? तर ती म्हणते, मीच गीता. आणि मान वर करून अण्णाभाऊंकडे बघते, त्यावेळेला अण्णाभाऊ हादरून जातात, कारण गीताचे दोन्ही डोळे नसतात, तिथं फक्त भुयार असतात. आणि अण्णाभाऊ म्हणतात, जगातले मी पाहिलेले एवढे सुंदर डोळे
कुठं गेले त्यावरती उत्तर देते. डोळ्यांनी घात केला, याच डोळ्यांनी सौंदर्य दिलं, पण याच डोळ्यांनी संशय दिला, याच डोळ्यांनी जगणं मुश्किल झालं, याच डोळ्यांच्या सुंदरतेमुळे संसार मोडला. आणि म्हणून हे डोळे घेऊन, सुंदरते घेऊन जगता येणार नाही. कारण रोजच्या वखवकलेल्या नजरा, त्या नजरेंना या डोळ्यातली निखळता भिडणार नाही. म्हणून भाऊ मी डोळे फोडून घेतले असं सांगणारी गीता एवढं अण्णा भाऊ वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. आणि म्हणून अण्णाभाऊंची जयंती ही डीजे वर नको. अण्णाभाऊंची जयंती ही महाराष्ट्राच्या सरकारनं, या देशातल्या शासनानं साहित्याचा सप्ताह म्हणून फार मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे. पण आम्ही या जातीचा लेखक, या जातीचा महापुरुष म्हणून अडकावून ठेवलं. आणि आता तर काही जण नवीन कार्यकर्ते ते फेसबुकवरचे कार्यकर्ते ते त्या सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत, अण्णाभाऊ असे कोण लागून गेले, त्यांची बाबासाहेबांबरोबर बरोबरी करता येईल का? अरे बरोबरी नाही करता येत. अण्णाभाऊंनीच लिहून ठेवलंय, जग बदल घालून निघाव मग सांगून गेले भीमराव. बाबासाहेब ही उंची वेगळी, साहित्यातल्या अण्णाभाऊंची उंची वेगळी. कारण आम्ही बघत नाही. म्हणून तुम्ही मला ऐकताना सुद्धा तुमचा जातीचा घेर टाकून न्यूट्रलवर माणूस म्हणून जर मला ऐकाल तर नितीन चंद्रशी तुम्हाला कळेल. म्हणून तुमच्या पोस्टवर कमेंट केलेल्यांना सांगा, देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली आणि आम्ही अजून बी भाकरीसाठी संघर्ष सुरू आहे. प्रत्येक जात एकटी पडलेली आहे. मला वाटतंय सरकारी सेवेत, नोकरीत, पेन्शनवर असणारी तुमच्यातली बसलेली ही शेवटची पिढी आहे. आता काही नोकऱ्या नाहीत. आणि कितीही काही झालं तर आपली पोरं डॉक्टर होतील. 20 लाख रुपये फी आहे वेगळ्या बॅचची, फक्त त्यातनच डॉक्टर होते. तुमची सुद्धा अभ्यास करून तहसीलदार झालेली शेवटचीच पिढी. पेपरच फुटतेस. ते पेपर दरवर्षी फुटत होत, आम्हाला आता कळलं. आणि या वर्षी पेपर नीट फुटला नाही. आधी नीट फुटत होते, या वर्षी नीट म्हणून कळलं. म्हणजे ते आता डॉक्टर जे आहेत, भीती वाटते हो, जाऊ का नको जाऊ. आधी माणूस आजारी पडलं तर अँब्युलन्स घरी यायची आणि मग पेशंटला घेऊन जायची आणि मग 4 दिवसानं उपचार करून पेशंट चालत घरी यायचे. आता पेशंट चालत जाते आणि अँब्युलन्स त्याला सोडायला येते, नाकास तापूस घालून. त्या डॉक्टरनं पण सगळ्या देवांचं फोटो लावलेला असतो. ते ऑपरेशन थिएटर मधनं बाहेर येते, नातेवाईक पुढे थांबलेले असते, असा हात पुढे करतोय हँडग्लोव्ह काढून. शेवटी माझ्या हातात काय आहे, नातेवाईक हातात बघतात आणि त्यात मग कुणाच्या हातात आहे, ते हातावर सगळं देवाच्या हातात वर बघतात. मग आपला देव कुठे येतात, तो देव शोधूस तर खाली यो हातात बिल ठेवतो. बिल भरा आणि बॉडी घेऊन जा. नातेवाईक म्हणतात बॉडी काल चांगली होती, देवानी बोलावलं, आपलं काय चाललं. आम्ही हात जोडलो. तिथं कोणतरी वरडाय बघतंय, तेवढ्यात कंपाऊंडर म्हणते इथं रोड नका.
तो हुंदका दाबून तिथं ठेवलेला, या व्यवस्थेचा किती मोठा हुंदका दाबून ठेवला. आज बातमी आहे, त्या विद्यापीठात पदव्याच विकत्यात. 3 लाखाला BA. कसं होणार? अण्णाभाऊ साठेंची डिग्री कुठली, कुठल्या शाळेत शिकले, पण किती मोठं शहाणपण देऊन गेले. आज आमचं तेच झालंय, आमचं शहाणपणच कमी पडते. म्हणजे शिक्षणासोबत ही वाचन साहित्य का महत्वाचं आहे? कारण ही सगळी नुसती मार्कांसाठी अभ्यास करून डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार वगैरे झाले. अशा कार्यक्रमाला तहसीलदार कधीच येत नाहीत आवर्जून, पत्रिकेत नाव नसताना सुद्धा. तुम्ही कसं आला एवढ्या पावसात? आणि शहाणपण आहे, कारण तहसीलदार माणसाची ड्युटी खरी 6 नंतर सुरू होती. तुम्ही आज येताय का? त्यांनी जी उल्लेख केला स्मशानातलं, तेव्हाच कळलं म्हणते ही इकडचा तहसीलदार. पुस्तक म्हणजे शहाणपण. नाहीतर मग त्या खरातकड कोण गेले? डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, इन्स्पेक्टर गेले. गौंडी, सुतार अजिबात फिरकला. ते आपलं कुठंतरी आपलं गल्लीतच एखाद्या असत्या लिंबू बिंबू धावते, आपलं काय ती उतारा टाकला, त्याचा विषय संपला हो. आणि त्यानं ती आपण ती चल्लसाट खेळत होतो अंकुश दादा, चिचुक अर्धा करून पांढरं काळ ते 4 चौकोन टाकून चल्लसाट, 4 जण आम्ही बहिणी, अखंड चिचुका नाही, तो अर्धा तुकडा 3.5 लाखाला ऐकलाय. लोकांनी विकत घेतलाय. मी बघितलं ते अंगठीत एखादा दाखवला, म्हटलं का मी बी अड्यात निघलो. शहाणपण नाही. फक्त अण्णाभाऊंचं साहित्य वाचा असं नाही, आमचं मराठी साहित्य फार समृद्ध करणारं साहित्य. अजून पण आमच्या बऱ्याच पिढ्यांना आलम प्रभू हे नावही माहित. बसवेश्वराला ओंजळीत घेण्याआधी आलम प्रभूंच्या पायाला स्पर्श केल्यावरच बसवेश्वर घेतायत. पण बसवेश्वर आम्ही टाकला मंदिरात. आता रागवते मला ही म्हणून मी मार खाते. संत बसवेश्वर ती तिकडं आम्ही बंदिस्त केलं. तेव्हाची क्रांती आहे ती. 2026 मध्ये 3.5 लाखाला चिचुका ऐकत घेतला. म्हणून आम्हाला तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांचा बोट धरणं गरजेचं आहे. पण आम्ही आमचं बोट सोडून बागेश्वर बाबाच दरबार धरते. मग बागेश्वर बाबाच दरबार धरलाय, खरा तर बोट तोडतो. मला कधी कधी खरंच कसं जर वाटतं की असे खरात सुद्धा पाहिजेत, आणि आमचं ऐकत नाही. तो बरोबर करतो. आणि तो काय घरी येत नाही, त्याच्याकडे जाते. पण तो सापडला बी पाहिजे सारखा. अण्णाभाऊंचं साहित्य हे आज दिशा दाखवणारं साहित्य. म्हणून दरवर्षी अण्णाभाऊ 8वी ते 10वी यामध्ये एक तरी अण्णाभाऊंचा धडा अभ्यासक्रमाला जर लावला तर किती मोठं शहाणपण मिळेल या पिढ्या. नाहीतर आता ते वन्स मोर
असल्या कविता अभ्यासक्रमात आहे मराठीमध्ये. त्या विद्यार्थ्याला कळत, आमच्या शिक्षकांना शिकवू कसं कळत नाही. हे असं आहे. ही सिस्टीम तयार झालेली आहे. जरा विरोधात आला की काही न करता म्हणून आम्ही झुरळ. अण्णाभाऊंच्या साहित्याचं देखणेपण हे मानवतावादी अण्णाभाऊ, स्त्रीवादी अण्णाभाऊ, संवेदनशील अण्णाभाऊ. अण्णाभाऊ तरी आपल्याला माहिती आहे. अण्णाभाऊंचे भाऊ आहेत एक बंधू शंकर भाऊ साठे, ते सुद्धा फार मोठे साहित्यिक कथा लेखक आहेत. त्यांची पुस्तकं आहेत. आम्ही अजून अण्णाभाऊ पर्यंत पोचलो नाही तर तिथे कधी पोचणार. अण्णाभाऊंचा उपयोग हा जगणं समृद्ध करण्यासाठी करता येईल. आता ते फक्त एकच पुस्तक अण्णाभाऊंचं फकीरा 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 देते. त्याच्यावर पिक्चर बी आता काहीतरी येतोय. फकीरा हा वेड लावणार पात्र आहे. निस्वार्थीपणानं लढणार. पण अण्णाभाऊ खूप ठिकाणी बघायला. म्हणून मी आज कवितेपेक्षा तुम्ही जरा सगळेजण वैचारिक माणसं दिसलात. चेहरे सांगतात की त्या जातीचा आहे म्हणून आपल्या. म्हणजे हे एका नाही, म्हणजे तुमच्या काळातलं उदाहरण सांगतो. नवीन नवीन लग्न झालेलं असतं. 5 दिवस लग्नाचे संपतात. नवरीचं हळदीचं अंग पिवळं झालेलं हळूहळू उसरू लागते हळद. आणि मग नवरदेव सुद्धा मनगटातली सुपारी सोडतो आणि रानात पेरणी करायला निघतो. आंघोळ करून गडी बाहेर येतो तर नव्यानं नवरी आलेली घरात ती पहिल्यांदाच चुलीजवळ बसते. आणि पहिल्यांदा चुलीजवळ बसल्यानंतर हा मिशीला पेळ देत नव्या नवरीकडे बघतो. ती भाकरी थापायला बसते आणि हिरव्यागार बांगड्यांनी तिचं मनगट दोन्ही भरलेली आहे. बावरलेली पुरगी, नवी नवरी, नवी हळद, नवी मेहंदी, भाकरी थापतीये. आणि भाकरी थापता थापता तिच्या मनगटातला एका काकणाचा वन भाकरीवर उमटतो. आणि भाकरीवर वन उमटतो तसाच वनासहित भाकरी तव्यात येते. पाणी लावलं जातं पण वन टोकदार असल्यामुळं वन तसाच राहतो. भाकरी फुगती भाजून दिसती पण काकणाचा वन, बांगडीचा वन तसाच राहतो अर्धवर्तुळ आकारावर. तशीच भाकरी बुट्टी देते. गड्याची आंघोळ होती आणि म्हणते भाकरी बांधूनच दे, रानात गेल्यावर खाईन. मग फडक्यात भाकरी बांधून देते. डाळीची उसळ, लोणचेची फोड, कांदा. गडी रानात येतो. अर्ध रान भांगलून होतं, काम करून होतं. आणि दुपारी भूक लागल्यावर बांधायला येतो. फडकं सुटतो आणि नजर भाकरीवर पडती. पहिलीच नजर त्या काकणाच्या वानावर जाते, त्या घासावर जाते. डोळे भरून येतात. भाकरीचा तुकडा तोडतो, उसळीच्या घासाला लावतो, लोणच्यावरून फिरवतो आणि जिभेवर टाकतो. मिशीला पीळ देतो आणि वावराकडे एकटक बघत राहतो. पहिल्या बायकोचा पहिला घास. तुम्ही किती मन लावून ऐकताय. हे जगण्याचं साहित्य. याला ह्याच्यात काही नव्हतं. मी सांगत बसले, तुम्ही ऐकत बसला. ह्याला म्हणतात हायजॅक करणं. आणि सध्या अख्खा देश असाच हायजॅक केला.
पण याची एक शेवटची ओळ अशी होती की त्या काकणाचा वन उमटलेला भाकरीचा घास, त्या घासाची लज्जत, त्या घासाची चव आणि त्या घासातली इज्जत ही त्या हिरव्यागार चुड्याच्या धन्यालाच कळत असते, इतरांना त्याचा अंदाज येईल. आणि मला वाटते तुम्ही ते सगळे धनी आहात. साहित्याची जी चव तुम्हाला कळते म्हणून एवढ्या पावसात बी शुगर बीपीच्या गोळ्या खिशात घेऊन आलाय, पण तुम्ही आलाय. ही शेवटचे एक वाक्य बोलायसाठी एवढा वेळ घेतला बघा. सध्या सर तीच सुरू आहे, हायजॅक. तर तुम्ही बी ऐकताय, म्हणजे मला बी कला जमती, म्हणजे मला सुद्धा राजकारणात भविष्य. गमतीचा विषय सोडा, पण अण्णाभाऊ हे एक वेगळं बियाण आहे साहित्याचं. यावरती 2-2, 3-3 तास मी बोले. अण्णाभाऊचा एक वेगळा विषय. बऱ्याच प्राध्यापक मला अण्णाभाऊंवर PhD केलेली माणसंही भेटतात, मग त्यांचंही भाषण मी ऐकायला बसतो, पण मला भाषण संपत आलं तरी मला कळत नाही आणि PhD नेमकी कुठल्या विषयावर. म्हणजे वाटेगावला जन्म झाला, मुंबईचा प्रवास, चिराग नगरची भूत, इरेन गाडो खाल्लं, नरसू, ह्याच्या पलीकड पण अण्णाभाऊ लय काय काय आहे. आणि मला तर असं वाटतंय की अण्णाभाऊंचं बरंच साहित्य छापलं गेलं नसावं, ते चोरीलाच गेलेलं असावं. कारण अनेक पुस्तकं ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला कुठंतरी लिंक लागत राहते की अण्णाभाऊच आहे, ही त्यांनी घेतलेला आहे त्या काळात. ही यातली खोली ज्याला कळती त्याला कळ, ही पोचले असं ती म्हणल मला, ह्यो पोचलाय तिथं. आयुष्यभर शब्दांची सेवा, महाराष्ट्राची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, कॉम्रेड अण्णाभाऊ हा एक वेगळा विषय, अण्णाभाऊंच्या आयुष्याची सायंकाळ हा एक वेगळा विषय, लेखक असणारे अण्णाभाऊ आणि सर्व जाती धर्मांचं प्रेम मिळवणारे हे अण्णाभाऊ. अण्णाभाऊंचं साहित्याचं वेगळेपण अधोरेखित करताना अण्णाभाऊ साठेंची एक वेगळी दुनिया, पण ती वेगळी नसते, ती आमच्या जगण्याची कुठली तरी गोष्ट सांगते आणि ती आजही आम्हाला आमची वाटते. मग स्मशानातलं सोनं मधला भीमा, पोटासाठी मड्याच्या तोंडात हात घालणारा भीमा. अजून एक अण्णाभाऊंची कथा आहे, जिवंत काडतूस नावाची. अण्णाभाऊ काय लिहितायत, कुठं नेतायत आणि काळजाच्या ठिकऱ्या कशा उडवतायत. 2 भाऊ आहेत आणि 2 भावांच्या बायका सख्या बहिणी, सख्या जावा आहेत आणि चौघेही खाण काम करायचं, गुरासारखं काम करतायत खाणीत. दिवसभर राबतायत, संध्याकाळी ते पाल टाकले तिथं झोपतायत आणि अधून मधून मटण, थोडीफार दारू चौघही घेतायत. आणि मग एक दिवस ठेकेदार जास्त दारू जास्त मटण देते आणि मग संध्याकाळी दारू पिऊन मटण खाऊन चौघच्या चौघ झोपतात. नशा वाढते आणि रात्र गडद होत जाते. तशी त्या रात्रीच्या अंधारात ह्या चौघांकडून एक चूक होते. थोरल्याची बायको धाकट्याजवळ आणि धाकट्याची बायको थोरल्याजवळ जाते. अंधारात आणि नशेत काहीच कळत नाही आणि सकाळचा सूर्य उगवतो, पहिलं किरण ह्या जवळ पालावर पडतं झोपडीवर आणि मग लक्षात येतं उजेडात रात्री घडलेलं सत्य, नशेत अंधारात घडलेलं पाप. वहिनीला आई म्हणणारा भाऊजी आणि भाऊजीला लेकरासारखं बघणारी आई, बहिणीचा कधी चेहराही न पाहिलेला दीर, फक्त पायाकड बघून जगणारा, या अडाणी माणसांनी सुद्धा जपलेली ही संस्कृती
आणि यांच्या नशेमध्ये ही मनात आलेली विकृती आणि हे चौघच्या चौघ, याचं वर्णन अण्णाभाऊ फार जबरदस्त करतात. चौघच्या चौघ एकमेकांशी काही बोलत नाही, कसलाही या चौघांमध्ये संवाद होत नाही. चौघच्या चौघ चालत खालीवरती येतात आणि मग ते सुरुंग ठेवलेले आहेत तिथं, आणि ते सगळे सुरुंग गोळा करतात. सगळे सुरुंग गोळा करून चौघही त्या सुरुंगावर उभे राहतात, वात हातात धरतात. पेटवली जाते, कुणीच एकमेकांना बोलत नाही आणि स्फोट होतो. चौघांची आतडी, रक्ताचे ढाग सगळ्या त्या खाणीभर पसरले जातात. कुणाची बॉडी कुठली काय कळत नाही. प्रायचित्त नावाची कथा आहे. अण्णाभाऊ हे वेगळं चारित्र्य संपन्न जगणं, व्यसनांपासून दूर राहून जगणं, अण्णाभाऊ शेवटच्या काळात करून दाखवलं, लिहून दाखवलं. या लेवलला कुठला लेखक गेलेला मला दिसत. मी खरं सांगू, आमच्या अण्णाभाऊ साठेंना जर त्या काळात इंग्रजी भाषेची खिडकी उघडी झाली असती तर शेक्सपियरला सुद्धा मांडीवर झोपवण्याची ताकद असणारा हा एकमेव साहित्य. म्हणून अण्णाभाऊंचे वेगळेपण आम्ही जपलं पाहिजे. अण्णाभाऊंचं साहित्य अभ्यासक्रमात आलं पाहिजे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठ्यांचं कथा, कादंबरी, लावण्या, कविता, शाहिरी, वगनाट्य, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून वगनाट्य सुरू करणारे अण्णाभाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला जय जयकार जर मोठ्या प्रमाणात कुणी सुरुवात केली, अण्णाभाऊंनी केली. ती सुद्धा धाडसानं केली. अण्णाभाऊंनी या जातीच्या अपेष्टेखाली या वनव्यामध्ये खूप भोगलेला आहे. बाप माती विकायचा, म्हणजे झाडांना कुंड्यांना लागणारी मुंबईतली माती अण्णाभाऊंचे वडील विकायचे. या माणसानं शब्दांशी कशी ओळख केली असेल? बरं, ओळख नाही झाली, शब्द या माणसाचे गुलाम झाले. हे अण्णाभाऊ साठे. म्हणून आमच्या पुढच्या पिढ्यांना, आताच्या या झेनजीला सुद्धा आम्ही अण्णाभाऊ दिले पाहिजे. भाषा बदलत चाललेल्या झेनजीला संवेदनाची भाषा, ममतेची भाषा, मातृत्वाची भाषा आम्ही दिली पाहिजे. शहाणपणाचा गोडवा आम्ही जपला पाहिजे. आमचं सगळ्यात मोठं नुकसान काय झालं असेल तर आमच्या जातं गेलं, पण जातं जाताना नुसतं जातं गेलेलं नाही, तर जात्यासोबत ओव्या गेलेल्या, आणि ओव्यासोबत आजीची मांडी गेलेली. आता कुणी कुठला पुरुष बायको जवळ जाऊन स्वतःची चूक झाली म्हणून बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून रडत नाही. चार चौघात त्याला रडायची लाज वाटते, कारण रडलो तर समाज मला भित्रा म्हणेल, बांडगुळ म्हणेल. म्हणून माणूस आता रडायचं विसरून गेला. आणि पहिल्यासारखं आता मुली सुद्धा नांदायला जाताना रडताना दिसत नाही, त्या नाचतच रील काढते ते. ही सगळं हरवलंय कारण आम्ही साहित्याकडे गेलोच नाही ना. साहित्याची वाट लावून ठेवली इथं. मराठी साहित्य, दलित साहित्य, काय संबंध? म्हणजे आम्ही नाहीच, कोणच नाहीत, म्हणजे आमचं वेगळंच. हो, अंकुश सिंदगीकरांनी कविता लिहिली, दलित साहित्य. त्यानं त्या तमन्ना भाटियावरती जरी कविता लिहिली, तिच्या लिपस्टिकवरती, तरी ती दलित साहित्यिकाची कविता, दलित साहित्य.
ते उजवं साहित्य, ही डावं साहित्य. मला पडला नाही आज हे नेमकं म्हटलं कोणी पहिल्यांदा, उजवं डाव. आणि आम्ही तरी का स्वीकारला आम्ही डाव? आमची बी आम्ही डावे आहोत. डाव तुला म्हणलं कोणी? तो उजवा कसा, तू डावा कसा? म्हणजे एका शरीराचे दोन भाग झाले कसे? उजव्या विचारसरणीचं साहित्य, डाव्या विचारसरणीचं साहित्य. मग आमचे डावे बी कट्टर, उजवे बी कट्टर. मग त्यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य, मग आमचं दानपेटी घेऊन विद्रोही साहित्य. उदगीर मध्ये झालंच. मला एक फोन आला होता, पण मी मानधन माहिती म्हटलं आम्ही मी येत नाही, कारण मला तेव्हा बिझनेस काढला होता. अहो घरी गेल्यावर बायको विचारती किती सत्कार झाले, नाही विचार. पैसे किती आणले ती विचारते. आणि का कवीनं शबनम घालून हिंडावं? कवीनं सुद्धा आता दाबून मानधन घेतलं पाहिजे. जर गौतमीताई 5 लाख घेत असती तर 5,000च धरी आम्ही आहोत. आता फोन येतात बा अण्णाभाऊसाठी, दादा तारीख पाहिजे. मग मानधनाच बोलणं झाल्यावर पहिलं वाक्य, समाज गरीब आहे. असं आमचं आतडं भरून येत. मी म्हणतो अण्णाभाऊंसाठी चला, अण्णाभाऊ पेरो, बाबासाहेब सांगो, माणसं जोड. मी जातो, बोलतो, तळमळीन बोलतो, निघून जातो. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या स्टेटसला बघितल्यावर कळत समाजानं 8 लाखाचा डीजे आणला होता, मला 8,000च हुंडा. समाज माजलाय, सगळंच आहे, सगळीकडे आहे. म्हणून मी बी काय करतोय, सीझन बाय सीझन. औषध मात्र तीच, बाटली बदलायची, जशी जयंती येईल तशी जात बदलायची. करू काय आता? ही बघितलं शिव्याच खाली, ती बी गोधडीत झोपून. सिस्टीम बदलली पाहिजे. अयो झोपलाय गोधडीत, पाऊस बाहेर, थंडी वाजते त्या, आणि तो फेसबुकवर काय लिहिले, सिस्टीम बदलली पाहिजे. कुठं गाणं कुठलं, जागा असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं, ऐकतोय झोपून. असं बोलल्यावर मला मारती. गमतच आहे ना सगळी. हे डावं उजवं का? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एवढा खर्च करून घेताय ना, साहित्य समाजाचा आरसा आहे, तर समाजासमोर आरसा उभा करा ना वर्षातून एकदा. हे साहित्यच आहे ना, जिथून तुम्हाला शेतकऱ्यांची वेदना समजते, जिथून तुम्हाला शिक्षणात काय सुरू आहे ते समजते, तुम्हाला येणाऱ्या 20 वर्षानंतर काय उगवेल आणि त्यासाठी काय आज पेरावं लागेल, हे साहित्यच देतं ना. इथं कोण नसतं. 50 कवी आमंत्रित असतात, बरोबर सर? कवीची कविता कवीच ऐकतो. एक कवी पुढे जातो, खाली 49 राहते. तो कविता म्हणतो, इकडनं ट्रॉफी पाकिट मिळालं, तो घेऊन जातो, राहिले 49. मग वरती दुसरा येतो, खाली 48, मग 47, शेवटी एकच ऋतूवर. आणि त्याला ती मायकवाला मंडपवाला म्हणती लवकर आव. ही आमच्या मराठी साहित्याची अवस्था का झाली?
आम्ही ओरिजिनल साहित्यिक लेखकांना आम्ही पुढे आणलंच नाही. आम्ही बिनकामी साहित्यिक महाराष्ट्राच्या माथ्यावर मारले. हारो बाय मान. तुम्ही दरवर्षी अण्णाभाऊ साठे ठेवा पुस्तकांमध्ये, आणि फक्त अण्णाभाऊ साठेंचा फक्त बारका फोटो साहित्य संमेलना पत्रिकेवर छापा. आता महाराष्ट्र येते तिथे. वामनदादा कर्डक आहे, आमचे शंकर पाटील आहे, सुरेश भट. आता तुम्ही म्हणशील हे तिकडे कुठे गेला. हे त्यांचं जसं झालं तसं आमच्याही चुका आहे. आमच्यातल्या एखाद्या साहित्यिकाला जरा तिकडचं पण आम्ही वरण भात वालं वाचत नाही म्हणूनच तुला घेत नाही तिथे. ते तुपाची धार आणि हे आमचं कसा रानका असा तिका म्हणूनच नाही. वाचलं पाहिजे. एकमेकांचा आदर सन्मान. दरवर्षी त्या अध्यक्षपदावरनं भांडण मराठी साहित्यात, म्हणून ती निवडणूकच बंद केली. आमच्या साहित्यिकांना तेवढी एकच निवडणूक होती, ती बी बंद झाली. डायरेक्ट पेपरातच कळतोय ह्यो अध्यक्ष आहे. मग त्याचा अध्यक्षपद घालवायला दुसरं साहित्यिक त्याचं साहित्य काढतात. ह्यानं चुकीचं काय लिहिलंय का, आणि मग त्याचं 25 वर्षापूर्वीच एखादं वाक्य धरते ती आणि म्हणते ती ह्याला अध्यक्ष पदाचा बसण्याचा अजिबात अधिकार नाही. असा आनंद यादवांना आम्ही घरी बसवलं. आता येऊ द्या, व्हायरल होते बा. मग सगळे साहित्यिक माझ्यावर ह्यानं धंदा सुरू केला, ह्यानं हे सुरू. म्हणा काय म्हणायचं, हे लोकांमध्ये गेलं पाहिजे. लोकांमध्ये जर साहित्य गेलं तर काय होतं, तर 400 वर्षानंतर सुद्धा तुकाराम जिवंत राहतो, साहित्य लोकांपर्यंत गेल्यानंतर. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे आणि आमच्या पोरांना पण हे दिलं पाहिजे. ते कुणी असो, पण जाऊ दे. माझे आवडते लेखक पु ल देशपांडे, त्यांनी केलेला विनोद, त्यांची म्हैस नावाची कथा. अण्णाभाऊंच्या साहित्यावर माझं जेवढं प्रेम तेवढं देशपांडेंचे. आता तुम्ही म्हणाल मग त्यांच्यावर प्रेम तर तिकडच जा. हे चुकतंय. आमचा संवाद नाही. प्रत्येक क्षेत्रात आमचा एकमेकांशी संवाद पाहिजे. डावं उजवं बंद करा. या डाव्या उजव्यांच्या भांडणात ही मधला भारत असा हरवायला लागला. पदव्या विकत मिळत्यात, पेपर फुटत्यात. परवा तर एक चित्र बघायला मिळालं, पुढे शेतकरी पेरत चाललाय त्याच्याच नादात त्याने कानात हेडफोन गाठल्यात, आणि माग ती 4 बगळं आयटीत चालत्यात. ती पेरते ही मागणं खाते, त्याला कळलंच काय चाललंय. आम्ही थांबलोय तिथं, आवाज देतोय, ते पुढे चालतोय, पेरत जाते, मागणं बगळं पकडून खात्यात. 2 मिनिटं शांत बघून विचार केला, म्हटलं ही पेरण्यानंच बगळं खात्यात, त्यातनं बी 4 बी राहिलंच आणि ती उगवलं तर ती बगळं आहेत. मरते हीच. आता तर कोणतरी आज हेही म्हटलं की शेतकऱ्यांचं जरा बाजूला ठेवा, पण उद्योजकांना सांभाळ. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर गुलाबाचा मोगराच झाला असता. ही साहित्याची भाषा आहे. म्हणून साहित्यिकानं सत्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. संवादाच्या प्रदेशात उभं राहून माणसं जोडली पाहिजे. आज हे सगळं विखुरताना माझ्यासारख्याला वेदना होता. जातीच्या आरक्षणाच्या नावाखाली माणसं विभागली जात आहेत, पण तुमच्या हे लक्षात येत नाही की आम्ही एकटं पडत चाललो. मातंग समाज, जगातल्या सगळ्या कला एका जातीत असलेली ही जात आहे. वाजवायचं मांगान, गाणं गायचं मांगान, नाचायचं मांगान, कापायचं तोडायचं.
आणि मांग मार्केटमध्ये कुठंच नाही. किरसुनी, काटवट सगळ्या बिझनेसच नाही ना आमच्या. म्हणून मला कधी कधी वाटतं की कसबे, वायदंडे, ठोंबरे, देवकुळे यांच्या बी घरावर ईडीची इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे. कांबळे, वाघमारे 80,000 कोटींचा घोटाळा, देवकुळे, कांबळे अटक, बौद्धवाडा, मांगवाडा आज बंद. मला ती बातमी वाचायला बरं वाटत. काय घोटाळा केला आमच्या दोघांनी मिळून घोटाळा केला. हा तर आमचा घोटाळा कुठं? जयंतीच्या वर्गणीत मार 100, मार 200. आणि त्याच्यावर वर्षभर खुश, मी 200 मारलं. आणि एकत्रित राहो. मला सांगा, महाराष्ट्रातल्या मी विचार करतो सर, प्रत्येक जातीला आमच्या महापुरुष आहे. मारवाड्यांचा कुठला आहे? त्यांचा फक्त धंदाच आहे. आता पिवळं झेंडे छापलं त्याने, दांड लावून तयार आहेत. त्याला माहित आहे 1 ऑगस्टला ही माझ्याच घरची आहे. आणि ते लगेच उद्यापासून जय लहुजी, जय लहुजी. त्याला माहित ऐकतंय. आणि ऐन टायमाला 50 ते 150ला जाते. त्याला कळलं. आम्ही एक दिवस गाडीला लावून नंतर कुठं पडून जाते कळतही नाही. इथं उदगीर मध्ये सोडा, पण उदगीरच्या प्रत्येक गावात बी ती आल्या. माझा काय राग नाही, देश आहे कुणी कुठे, पण आम्ही कुठंच नाही हो. आम्ही कुठं? आम्ही मोर्चात. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राग. रागाव नका, पण त्यात पातेल्यातलं दूध संपलंय आणि ती खरडून काढायसाठी कसली भांडण. तुम्ही हे विषय अस्मितेचा बनवून ठेवला. जग मोठा आहे, स्वप्न मोठी घ्या, तर पुढच्या पिढीच काहीतरी होणार आहे आमचं. आज एकमेकांची कॉलर धरून दोन्ही जाती, तिन्ही जाती सगळी उभी राहतात सर. आमच्या कुणाच्याच लक्षात येईना पुढच्या पिढ्यांचं काय. बरं, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना असं वाटतंय माझं 52-50 लाख रुपये देऊन पोरग डॉक्टर होईल, पण कधी ना कधी त्याचा दवाखाना फुटणार आहे. आणि नुसता दवाखान्याच्या काचा फुटणार नाही, त्याची हाडं फुटणार आहे. त्यामुळं थोडस सगळ्यांनी मिळून साहित्याचा आरसा करून भविष्याचा समाज बघावा. ही परंपरा, संतांची शिकवण काय नाही दिला आम्हाला. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लहुजी वस्ताद साळवे, ज्योतिबा फुल्यांच्या वाड्यात हातात दांडपट्टा घेऊन थांबलेली हीच लहुजी वस्ताद. पण आमचं काय कशात नसते, आम्ही एकमेकांवर नुसत्या टीका करायच्या. एकमेकांचा हात हातात घ्या. आय बहिणीवरनं शिव्या जातीच्या अस्मितेसाठी. देशाचा तिरंगा अंतिम आहे. तिरंग्याला ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला तुमचे सगळे रंग झाकून ठेवता आले पाहिजे. एवढं शहाणपण हे साहित्यातून येतं. आणि हेच सांगितले आमच्या महापुरुषांनी, देश आधी भविष्य आधी. पण आम्ही भविष्याकडे पाठ फिरवली, भूतकाळाकडे तोंड केले आणि भूतकाळातलं फक्त कबरी शोधत बसल्या आणि वर्तमानात दंगली पेटवायची कामं सुरू आहे. हे कोणालाही परवडणार नाही. जे पेटवची घर जळणार आहे. पण आपण मात्र घर जाळणाऱ्यांच्या यादीत नसावं,
तर ती विझवणाऱ्यांच्या गर्दीत सामील व्हावं ही सांगण्यासाठी अण्णाभाऊंची जयंती आज आम्ही साजरी करूया. तुमची बराच वेळ हायजॅक करून रजा घेताना तुमच्या आता विषय वेगळा आहे, पण कांबळे कविता घेऊन आता एवढ्या पावसात बी तुम्ही आलाय, तुम्ही म्हणणार लईच येणं हे केलं का दुसरी घेऊ एक कविता आज. आधी एक वेगळी घेतो. आता जरा मोबाईल सायलेंटवर ठेवा. आणि बऱ्याच लोकांना मी एक सांगतो, कधीच कुणाचा फोन आला तर लगेच उचलू नका. एक 15-20 मिनिटं 2 तासांत थांबा. कारण काय होते, त्याला माहिती असते ह्याला कधी फोन करा हे उचलते, तुम्ही उचलताय म्हणून त्याच्या नजरेत तुम्हाला किंमतच नाही. आता 2 तास त्याला रिटर्न करायचं ना, त्याचा कट करायचा, त्याला शॉक बसतो, कट केला आणि परत मग 2 तासांनी त्याला रिटर्न फोन करायचा. हॅलो, काय झालं सर? फोन करा, उचलला सर, मीटिंग मध्ये होतो. ती एकदम सॉफ्ट होते. भले आपण गवंडी काम करतो, सांगताना काय सांगायचं, सर मीटिंग मध्ये होतो. झोपलेला असो, हातात मोबाईल असो, बघायला येते, पण आपल्या रील चालूच ठेवायला, उचलायचा नाही. 2 तासांनी रिटर्न करायचं, सर काय झालं? फोन का उचलला नाही? सर मीटिंग मध्ये होतो. ते म्हणले ना, कसले मीटिंग? महत्वाच्या मीटिंग मध्ये. आता एवढं सांगून मी तुम्ही फोन उचलला ना आता, तर मग तुम्ही आणि तुमचं आयुष्य तुम्ही बघून घ्या. मग बायकोचा फोन आल्यावर कट करते सगळी. कविता एक आहे, तमाशा नावाची कविता. बरेच दिवस मी सादर केली नाही म्हणून मी सादर करतो. तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी, माझी प्रॅक्टिस राहावी, माझ्या लक्षात राहावी. कारण तुमच्यासारखं असं दर्दी पब्लिक कधीतरीच भेटत, म्हणून ते लुटायला एक मजा असते. ही दसऱ्याचं सोनं असत, नाही वर्षभर तरवाडाचाच पाला असतो. कविता आहे तमाशा नावाची. मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेणीच्या अंबरात. ही शाहिराची ती लावणी बेधुंद ओठांवरती कत्तल करते काळजांची, आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची, आणि गवळणीतली मावशी होते, आणि रात्रभर गंमत करते नाच्याची. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो, ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झोंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधुनी चाळ, धावत धावत कुशीत येतं माझं भुकेलेलं बाळ. आग विझवते त्याच्या पोटाची, मग धावत जाते ओढ्या काठी, त्या पानवट्याला भेटण्यासाठी. चंद्राला पाहून वाटे लाज, मग हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी, मी हळूच सोडते चोळीच्या गाठी, आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग, दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग. चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनयभंग. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो, बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा मुका होतो, आणि पांढर शुभ्र चांदणं वाहत जात दूर दिशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. रात्री दुनिया माझी हमाल होती, दिवसा मी फक्त माल असते. दिवस संपतो, रात्र होते,
पुन्हा नव नाव, पुन्हा नव गाव. अंधारात काळ्या पडतात टाळ्या, फडात पिळतात मिशा, घरी पलंगावर झुरतात उषा, आणि सुरू होतो माझा तमाशा तमाशा. हे अण्णाभाऊंचं साहित्य वाचून त्यातनं ही आलेली कविता. आणि मी सुद्धा तमाशात काम केलेलं आहे काही. म्हणजे माझा मामा सोंगाड्या होता, तर त्या वग नाट्यात मला एखादं पात्र मिळायचं. आणि आता आपला कांबळे. ही कांबळे कविता मी लिहिताना ही व्यापकतेने लिहिलेली आहे. पण बऱ्याच लोकांना वाटते की ही आमचीच आहे, म्हणजे कांबळ्या आमच्याच जातीचा. तर त्यांना माझं सांगणं आहे की त्याचा तुमचा काय संबंध नाही, आणि मी पण कुणाचाच नाही. म्हणजे आत्ताच सांगितलेलं बरं, उद्या कोणी म्हणू नये आमचा वापर केला. मी कुणाचाच नाही. मी फक्त माझ्या बायकोचा, माझ्या पोरांचा, राहिलो तर भावकीचा, गावकीचा, आणि मग तुमचा. उद्या मला संधी मिळाली चांगली तर मी कुठेही जाणार. हे तर राहून तुमच्याकडे आमचं काय नीट होणार नाही. सांगून केलेलं बरं की राहतंय. आता 4 शिव्या खाल्ल्या नंतर लय तुडवते ती, असं झालं तसं झालं. त्याच्यापेक्षा आधीच आपलं वाय केलेली बरे का बरोबर. आता कांबळे हा काय एका विशिष्ट जातीचा नाही, जो अन्याय होत असताना सुद्धा तिथं उभा राहतो, हार मानत नाही, तो हा कांबळे. म्हणजे एखाद्या सवर्णांच्या घरातली सून, तिला जर हुंड्यासाठी छळलं जात असेल, तिला जर तुझ्या पोटात फक्त मुलगाच जन्माला यावं म्हणून छळलं जात असेल, तरी सुद्धा ही एवढं सहन करत तिचा संसार फुलवण्याचा जर ती प्रयत्न करत असेल, ती संसार मोडू देत नसेल, तर ती सुद्धा माझ्या कवितेतला कांबळे आहे. ही त्या कांबळीची व्याप्ती आहे. कांबळे म्हणजे अजिबात नाही. कांबळे तो बराक ओबामा सुद्धा कांबळे असू शकतो. आणि बरेच जण मला म्हणते की इकडे बी जातो तिकडे बी जातो. उद्या डोनाल्ड ट्रम्पनं जरी बोलवलं तरी मी जाणार आहे. पण त्याला सुद्धा मी हेच सांगणार आहे. आणि माझ्याकडे दुसरं सांगण्यासारखं काय आहे. बाटली कुणाची असो, औषध माझं, या विचारात मानवतावादी पुरोगामी संवादाची भाषा. मला वाटते ही भाषा कुणाला आवडणार नाही असं कुणी नसेल. आणि जर कुणी असेल तर ते त्याचं आयुष्य त्याच्या संग तुमची कट्टरता तुम्हाला एक दिवस डबऱ्यात घालणार आहे. आणि ही डबऱ्यात घातल्यानंतर बी तुम्ही कट्टरता म्हणत असणार, वर्ण माती बी तुम्हीच वगळून घेणार. श्वास गुदमरून मरणार आहे तुम्ही कट्टरतेच्या नादात. कधीतरी बाबासाहेबांना आरक्षण दिलेले बाबासाहेबांच्या पलीकडचे पण बाबासाहेब बघा ना. रोज फेसबुकवर फक्त हे दिलं ते दिलं आरक्षण. बाबासाहेब लय वेगळा विषय, मोठा विषय आहे. ह्यांचं आरक्षण दिलं, आरक्षण. त्याच्या पलीकडे आहेत बाबासाहेब. नद्या जोड प्रकल्पातले बाबासाहेब आहेत, संस्कृत मधले बाबासाहेब. प्रॉब्लेम ऑफ रुपीज, 1 रुपयाचा हिशोब, भारताची ही गणित आज बिघडत चालली, तेव्हा ती बाबासाहेबांनी केली. ही बाबासाहेब नाही असं. ह्याच्यामुळे मरायला लागली. आणि दुसरं कोण जय भीम म्हणली मग म्हणा त्याची जात कुठली. आता जगात, भारतात सगळीकडे जय भीमच म्हणतील. मग आता जावा सगळ्यात जाती हिंडत शोधत बसा. मग आंबेडकर वाद्याला जात. त्यामुळे स्वतः बाहेर पडा त्यात ना, मग बाबासाहेब कळते. आता एवढं बोलून बी जर एखाद्याला शिवी द्यायची असली
द्या. कविता आहे आमचा कांबळे, 1984. त्यांनी कटच करणार, आता काय उचलते नंतर सांग, मीटिंग मध्ये होत. कविता आहे आमचा कांबळे, की आमचा कांबळे लय हुशार, ते कधीच नाही रडला, नुसताच कानला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला चिडून असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला, आणि कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कांबळेला कोपऱ्यात नाही असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कानला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणाला पटत नाही, महात्मा फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हटली, कुलदैवत बोकाड तरी का. कांबळे म्हटला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसता हाच काढला. मग कांबळे चळवळीत आला, सामाजिक, राजकीय सगळे गटतट. कांबळे सर्वांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, मानवतावादी शिव शाहू फुले आंबेडकर समजून घ्या, अण्णाभाऊसाठी समजून घ्या, लहुजी साळवे समजून घ्या, मुक्ता साळवे, सावित्रीबाई फुले, सगळे आपले एकत्रित राहा, एकत्रित राहा, एकत्रित या. मग कांबळे दिवसभर एकत्रित या म्हणून बोंबलत राहिला. आणि मग संध्याकाळी सगळे मोर्चे एकत्रित आले आणि सगळ्यांनी एकत्रित येऊ आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग याला कळलं ही तुडवायला एकत्रित आले, पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग ती कांबळे मुलगा मोठा झालाय. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, ते रील बघत, की डॅडा फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे कोण डॅडा, ही संविधान काय भानगड डॅडा, आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा. आता मात्र कांबळे पेटला. मग त्यानं दार लावून पोरालाच असाच तुडवला, असाच तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो डबल हुशार, दोनदा काढला. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं, पण विचार ही पुस्तकातनं जात आहे. आणि आता कांबळेला वेड ठरवलं गेले. या व्यवस्थेचा एक वेगळा दवाखाना आहे. कांबळेला वेड ठरवलं गेले आणि कांबळेला वेड्यांच्या दवाखान्यात दाखल केले. पण कांबळे तिथं सुद्धा वेड्यासारखं बडबडतोय, मानवतेच्या घोषणा देतोय, एकत्रित राहा म्हणतोय, तिरंगा महत्वाचा आहे म्हणतोय, देश महत्वाचा आहे म्हणतोय, संविधान महत्वाचं आहे म्हणतोय, लोकशाही महत्वाचं आहे म्हणतोय, या देशातलं शिक्षण महत्वाचं आहे म्हणतोय, शेतकरी महत्वाचा. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाप देऊन तुडवत आहे. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही,
या देशाचा तिरंगा घेऊन कांबळे संविधान उघडून बसलाय आणि डॉक्टर त्याला शॉक देऊन तुडवत आहेत, पण कांबळे नाही रडत, नुसताच कंची हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणुसकी, मानवता आणि हा विचार या देशात जिवंत राहणार आहे. सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत कोणी उठून गेलं नाही, याबद्दल खरंच मी कौतुक करतो. काल बाहेर बी पाऊस आहे, जात आभार काही मानणार नाही, पण आभारांचे माझा 2 तास झाले एवढ्या पुढच्या मैफिलीला आहे. की सारे धर्मग्रंथ वाचले, हे पण मराठी साहित्यात पहिल्यांदा घडते. लोक खालनं हिरोईनला लावणीची फरमाईश करत होती, कवितेची फरमाईश व्हायला लागल्या. संवादाची भाषा झाली सर काहीतरी चांगलं घडतं. सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी मानत झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. आपण माणसात राहूया. आभार काय एवढ्या सुंदर कार्यक्रमाची मानणार नाही, पण तुम्ही सगळे हाडाचे पत्रकार आहात. हाडावरच्या पत्रकारांच्या दुनियेत तुमच्यासारखे पत्रकार जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमची हाडं नीट राहणार आहेत. म्हणून एवढं सुंदर जयंती, पत्रकार लोक आहेत सर सगळी, आणि तुम्ही सगळीच ना, ताई आहेत, नगराध्यक्ष ताई, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, तहसीलदार साहेब, म्हणजे राजकारण, समाजकारण, प्रशासन एकत्रित येऊन अण्णाभाऊंचा उदो उदो उदगीरमध्ये सुरू आहे. आणि त्याचा साक्षीदार पावसाच्या साक्षीनं का होईना पण मला तुम्ही उभं केले. म्हणून आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया, त्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या अण्णाभाऊंच्या साहित्याला आपल्याही डोळ्यांचा उजेड देत राहूया. मिनमिनत्या या अण्णाभाऊंच्या लेखणीला आपल्याही जगण्याचा उजेड सातबारा. जोपर्यंत अण्णाभाऊंची लेखणी, अण्णाभाऊंचं साहित्य आमच्या मनाला साथ घालत राहील, त्याला आयुष्यभर प्रतिसाद देत राहूया. कांबळे कविता संपली तेव्हाच कार्यक्रम संपलेला होता, नंतर मी परत हायजॅकच करत होतो. धन्यवाद. आभार.